तुम्ही यवतमाळच्या खतरनाक पेंडॉल बद्दल तर माहितच असेल तुम्हाला सगळेले, आणि मी तेच सांगण्यासाठी आलो ना भाऊ. इथं 80-80 लाखाचे डायरेक्ट मंडप असतात ना, बर्फातून चालला लागते ना दादा. जर याच्या आधीचा ब्लॉग नशीन पाहिला तर घे ना मग एकदा भाऊ. काय म्हणता बोट्टे हो, जय शिवराय. यातून भाऊ डायरेक्ट यवतमाळ मध्ये आपल्या अयोध्याचं राम मंदिर डायरेक्ट यवतमाळ मध्ये एवढं खतरनाक दिसून राहिलं ना ते भाऊ. वाटत आहे की मी अयोध्यामध्ये आलो की काय. हे बनासाठी भाऊ 2 महिने लागतात ना. आणि हो 50-50 लाखाचे असतात ना हे पेंडॉल. खतरनाक कारागिरी आहे ना दादा. रात्री 2 वाजता एवढी भयानक गर्दी. अंदर गेला एवढा जबरदस्त मध्ये डेकोरेशन पाहायला भेटले असं वाटलं नव्हतं. प्लास्टिकचे चम्मच पासून बनवलं ना भाऊ डेकोरेशन. आणि दुर्गा देवी काय सुंदर दिसून राहिली ना भाऊ. जबरदस्त खतरनाक ना दादा. राम मंदिरचा पेंडॉल कसा वाटला भाऊ टाका ना एकदा कमेंट मध्ये. त्यानंतर डायरेक्ट गेलो ना 320च्या स्पीड न. इथं तर डायरेक्ट केदारनाथचा सीन होतं ना. एवढा गंभीर विषय झाला ना इथं. अंदर जाण्यासाठी डायरेक्ट बर्फ टाकलं होतं ना खाली. हा पेंडॉल आहे ना शिवाजी दुर्गा उत्सव मंडळाचा ना. अंदर गेला तर तुम्हाला डायरेक्ट 12 ज्योतिर्लिंगचे दर्शन होते ना डायरेक्ट खतरनाक मध्ये. महाराज पण होते. अप्रतिम डेकोरेशन होतं ना इथं. काय सांगू तुम्हाला, वाटून आलं की केदारनाथ मध्ये आलो की काय. दुर्गा देवी एवढी खतरनाक दिसून राहिली ना, असं वाटत आहे की पहाडामध्ये बसली. एवढी सुंदर आणि एवढी भव्य दिव्य दुर्गा देवी. यवतमाळकरांचा डायरेक्ट नादच नाही ना दादा. यवतमाळ सिरीज पार्ट 3 मध्ये एवढ्या खतरनाक पेंडॉल दाखवतो तुम्हाला. भेटू आता डायरेक्ट नवीन ब्लॉग मध्ये. सध्यासाठी टाटा बाय. नाद करती का.